Hello students, welcome to this class of the physics. Now the next MCQ is like this. A balloon is filled at 27 degrees Celsius and 1 atmosphere pressure by 500 meter cube helium. At -3 degrees Celsius and 0.5 atmospheric pressure, the volume of helium gas contained in the balloon will be. Okay. म्हणजे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन बघा, इनिशियल कंडिशनची इन्फॉर्मेशन दिली आहे आणि फायनल कंडिशनची इन्फॉर्मेशन देखील दिली आहे. इनिशियल कंडिशनला टेम्परेचर किती आहे बघा, 27 डिग्री सेल्सियस, that is 300 Kelvin. 27 plus 273, that is equal to 300 Kelvin. After that, pressure is given as P1 is equal to 1 atmosphere and volume is given as 500 meter cube. So this is the initial information. Okay, so this is the information related to the helium. Now इथं काय करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ हिलियम गॅस ऍट दिस न्यू कंडिशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. न्यू कंडिशन काय बघा, न्यू टेम्परेचर T2 इज गिवन ॲज -3 डिग्री सेल्सियस. -3 डिग्री सेल्सियस. -3 डिग्री सेल्सियस म्हणजे किती होणार बघा, -3 + 273 म्हणजे 270 केल्विन होणार आहे. डिग्रीचं केल्विन मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 273 ऍड करतोय आपण, लक्षात घ्या. नवीन प्रेशर P2 दिलेला आहे हाफ ऍटमॉस्फियर, 0.5 ऍटमॉस्फियर. ओके, आणि नवीन व्हॉल्यूम V2 इज इक्वल टू फाइंड आउट करायचं. आता इथं काय करूया, आयडियल गॅस इक्वेशन यूज करूया. बाय आयडियल गॅस इक्वेशन, बाय आयडियल गॅस इक्वेशन काय होणार बघा, PV इज इक्वल टू NRT असतं. आता हे रेशो मध्ये लिहायचं झालं तर P1 by P2 इंटू V1 by V2 इज इक्वल टू, आता इथं नंबर ऑफ मोल चेंज होणार नाहीयेत. ओके, सो नंबर ऑफ मोल इज अ कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इज ऑल्सो कॉन्स्टंट अँड देअरफॉर काय होणार आहे, NR इथं काय रेशो मध्ये लिहायची गरज नाही. सो T1 बाय काय येणार आहे, T2 येणार आहे. याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यू ठेवायचे. So initial pressure is 1 atmosphere, final is 0.5. Initial volume is given as 500. New volume is to be calculated. Initial temperature is given as 300 and final temperature is given as 270. Okay, so from this information we have to calculate V2. ओके, सो V2 ला RHS ला घेऊया. V2 ला RHS ला घेतल्यानंतर काय होणार आहे, न्यूमरेटरला 500 इंटू 9, डिनॉमिनेटरला 0.5 इंटू 10 म्हणजे हे 5 होणार आहे. सो नवीन व्हॉल्यूम V2 होणार आहे 900 मीटर क्यूब. सो करेक्ट ऑप्शन विल बी बी ऑप्शन. नेक्स्ट, नेक्स्ट क्वेश्चन बघा. A perfect gas at 27 degrees Celsius is heated at a constant pressure so as to double its volume. The increase in temperature of gas will be. बघा, ही कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे. बघा, PV इज इक्वल टू NRT. ओके, PV इज इक्वल टू NRT हे आयडियल गॅस इक्वेशन आहे आणि याच्यामध्ये कॉन्स्टंट काय बघा, प्रेशर हे कॉन्स्टंट आहे. नंबर ऑफ मोल्स आर गोइंग टू कॉन्स्टंट, R इज गोइंग टू कॉन्स्टंट. मग इथं काय येणार आहे, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू येणार आहे टेम्परेचर. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर म्हणजे काय होणार आहे, इथं काय केलेलं आहे, सो ऍज टू डबल इट्स व्हॉल्यूम म्हणजे इथं रेशो लिहूया, V1 बाय V2 इज इक्वल टू काय करायचं आहे, T1 बाय T2 लिहायचं आहे. नाही तर व्हॅल्यूज प्लेस करूया.
सुरुवातीला व्हॉल्यूम फी असेल तर काय केलेलं आहे, परफेक्ट गॅस इज हिटेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर सो एज टू डबल द व्हॉल्यूम डबल करायचं आहे. ओके, फी1 बाय फी2 म्हणजे फी बाय 2 फी इज इक्वल टू सुरुवातीचं टेम्परेचर असणार आहे 27 म्हणजे किती होणार आहे 300 केल्विन. न्यू टेम्परेचर T2 फाइंड आउट करायचं आहे. सो T2 इज इक्वल टू काय येणार बघा, फी गेट कॅन्सल हिअर. T2 इज इक्वल टू 300 इंटू 2 येणार आहे, म्हणजे T2 टेम्परेचर होणार आहे 600. आणि हे कशामध्ये येते, केल्विन मध्ये येते. महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आता ऑप्शन सगळे डिग्री सेल्सिअस मध्ये येते. तो 600 मायनस 273 म्हणजे किती होणार हे 327 डिग्री सेल्सिअस. सो करेक्ट ऑप्शन येणार आहे बी. त्याच्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं टेम्परेचरच्या बाबतीत की दिलेलं टेम्परेचर जे आहे ते काय करायचं, केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, आणि ऑप्शन डिग्री सेल्सिअस मध्ये असतील तर केल्विन मधलं परत काय करावं लागेल तुम्हाला, डिग्री सेल्सिअस मध्ये कन्व्हर्जन करावं लागणार आहे. ओके, नेक्स्ट. A figure shows graph of pressure versus density for an ideal gas at two temperature T1, T2. Then प्रेशर आणि डेन्सिटी यांच्यामधले ग्राफ दिलेले आहे. तर याच्यातलं टेम्परेचरचं रिलेशन कसं येणार आहे. आता इथं मास जे आहे ते कॉन्स्टंट असणार आहे. आता डेन्सिटी म्हणजे काय असतं, डेन्सिटी इज नथिंग बट मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम असणार आहे. सो मास इज अ कॉन्स्टंट. सो प्रेशर आणि 1 बाय व्हॉल्यूम यांच्यामधला हा ग्राफ आहे, लक्षात घ्या. प्रेशर आणि 1 बाय व्हॉल्यूम यांच्यामधला ग्राफ हा आहे. ओके, किंवा प्रेशर आणि डेन्सिटी मधलं रिलेशन कसं येते बघा. आयडियल गॅस इक्वेशन पुन्हा एकदा जाऊया. आयडियल गॅस इक्वेशन नुसार बाय आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT. बरोबर, PV इज इक्वल टू NRT. आता हे डेन्सिटीच्या स्वरूपात जर कन्वर्ट करायचं झालं तर कसं होणार, PV इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स कसं काढतो, मास डिवायडेड बाय मोलर मास RT येणार आहे. आता मासला इकडे आणलं किंवा व्हॉल्यूमला RHS ला नेलं तर P इज इक्वल टू काय येणार, P इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम होणार ना. मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी डिवायडेड बाय म्यू RT होणार. बरोबर आहे का. पुन्हा एकदा बघा, PV इज इक्वल टू NRT आयडियल गॅस इक्वेशन आहे. सो PV इज इक्वल टू नंबर ऑफ मोल कसं काढतो आपण, मास डिवायडेड बाय दी मोलर मास करतो इंटू RT. ओके, सो फीला RHS ला नेलं तर काय होणार आहे, फीला RHS ला नेलं तर मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी होणार आहे. डेन्सिटी बाय म्यू RT येणार आहे. ठीक आहे. मग आता या ग्राफचा स्लोप, कुठलाही ग्राफ कसा अनालायसिस करायचा असतो तर त्याचा स्लोप आयडेंटिफाय करायचा असतो आणि स्लोप वरून बाकीचं कन्क्लुजन सगळे काढायचे असतात. आता या ग्राफचा स्लोप म्हणजे काय येणार आहे, P बाय रो येणार आहे. P बाय रो. तर इथं P बाय रोचं काय इक्वेशन येते बघूया. सो देअरफॉर P बाय रो इज इक्वल टू RT बाय म्यू येणार ना. म्हणजे जिथं P बाय रो जास्त असणार तिथं टेम्परेचर काय असणार आहे, जास्त असणार आहे. लक्षात येते का. R बाय म्यू हा कॉन्स्टंट आहे. R बाय म्यू हा कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. म्हणजे जिथं P बाय रो जास्त तिथं टेम्परेचर जास्त. P बाय रो म्हणजे काय, स्लोप. म्हणजे जिथं स्लोप जास्त तिथं टेम्परेचर जास्त असणार आहे. स्लोप कुठे जास्त आहे बघा, T1 ला स्लोप जास्त आहे. म्हणजे T1 चं टेम्परेचर काय असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे. सो T1 इज ग्रेटर दॅन काय आलं पाहिजे, T2. हा फर्स्ट ऑप्शन याचा येणार आहे. फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट. From the PT graph, what conclusion can be drawn? हे बघा, नेहमी लक्षात ठेवा, ग्राफचा अनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं, स्लोपचा अनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. या ग्राफचा स्लोप कसा येणार आहे, स्लोप येणार आहे P बाय T. प्रेशर डिवायडेड बाय, म्हणजे ऍक्च्युअली dP बाय dt असतं स्लोप. dP बाय dt, जस्ट P बाय T म्हटलं तरी चालेल स्लोप थोड्या वेळासाठी. आता
पी बाय टीचं आपण रिलेशन काढायला पाहिजे आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा काय करायचं, आयडियल गॅस इक्वेशन वापरायचं. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी असतं, बरोबर. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. ओके, आता पी बाय टी इथं काय येणार बघा, पी बाय टी इज इक्वल टू एन आर बाय फी एन, बरोबर आहे ना. पी बाय टी काढूया आयडियल गॅस इक्वेशन नुसार. पी बाय टी इज इक्वल टू एन आर बाय फी. आता नंबर ऑफ मोल आणि आर हे कॉन्स्टंट असतं, सो पी बाय टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1 बाय फी. आणि पी बाय टी म्हणजे काय आहे, स्लोप आहे. म्हणजे थोडक्यात पी बाय टी जिथे जास्त तिथं व्हॉल्यूम काय असणार आहे, कमी, कारण हे इनवर्स रिलेशन येत आहे. जिथं पी बाय टी जास्त तिथं व्हॉल्यूम काय असणार आहे, कमी. म्हणजे जिथं स्लोप जास्त, स्लोप इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1 बाय व्ही असं म्हणू शकतो. पी बाय टी जिथं जास्त तिथं व्हॉल्यूम कमी असणार आहे, म्हणजे जिथं स्लोप जास्त तिथं व्हॉल्यूम कमी. मग स्लोप जास्त कुठं आहे, V2 ला स्लोप जास्त आहे, म्हणजे V2चं व्हॉल्यूम काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. सो V2 शुड बी लेस दॅन V1. सो करेक्ट आन्सर येणार आहे B. B is the correct answer. Next. Next is इथं 11 नंबर मध्ये एक करेक्शन आहे. ऑप्शन जो आहे तो बी येणार नाहीये, कारण इथं इन्क्रीज इन टेम्परेचर विचारलंय. आपण फक्त टेम्परेचर काढलं, फायनल टेम्परेचर. सो इनिशियल टेम्परेचर होतं 27 आणि फायनल टेम्परेचर 327. हे कॅल्क्युलेशन कुठलंही रॉंग नाहीये. ओके, करेक्ट आहे. फक्त इथं आपण विचारलं की इन्क्रीज इन टेम्परेचर विचारलंय, आपण फक्त फायनल टेम्परेचर काढून आन्सर सिलेक्ट केलं. ठीक आहे, तर इन्क्रीज इन टेम्परेचर किती होणार मग इथं, इन्क्रीज इन टेम्परेचर होणार आहे, इन्क्रीज इन टेम्परेचर इज इक्वल टू फायनली 327 होणार मायनस 27, म्हणजे काय होणार आहे 300 डिग्री सेल्सिअस काय होणार आहे इन्क्रीज इन टेम्परेचर. आणि त्याच्यामुळे आन्सर, करेक्ट आन्सर काय येणार आहे, डी आन्सर येणार. डी इज द करेक्ट आन्सर, नॉट बी. ओके, नेक्स्ट इज नंबर 14. A cylinder contains 20 kilogram of nitrogen gas. Okay, so here mass is given 20 kilogram of nitrogen gas. Okay, आणि इथं मोलर मास दिलेला आहे. मोलर मासला आपण म्यू जनरली म्यू न डिनोट करतो, 28 at a pressure of 5 atmosphere. याचं प्रेशर दिलेलं आहे 5 atmosphere. The mass of hydrogen, this is the information related to the nitrogen. After that, mass of hydrogen at pressure 3 atmosphere. Pressure of hydrogen दिलेला आहे 3 atmosphere. Contained in the same cylinder at the same temperature is. Mass of hydrogen काढायचा आहे, contained in the same cylinder at the same temperature, म्हणजे दोघांचं इथं टेम्परेचर सेम आहे. म्हणजे टेम्परेचर ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ हायड्रोजन असं म्हटले. एकाच सिलेंडर मध्ये, एका सिलेंडर मध्ये याचा मिनिंग काय होतो, व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन पण होणार आहे. दोघांचं व्हॉल्यूम पण सेम घ्यावं लागेल आपल्याला. नेहमी लक्षात ठेवा, एका सिलेंडर मध्ये अनेक गॅसेस ठेवलेले असेल तर काय करायचं, त्यांचं टेम्परेचर सेम घ्यायचं आणि व्हॉल्यूम पण सेम घ्यायचं, कारण टेम्परेचर डिफरन्स असू शकत नाही एका सिलेंडर मध्ये अनेक गॅसेस ठेवले तर. ओके, म्हणजे बघा पुन्हा एकदा बघा, सिलेंडर कंटेन्स 20 किलोग्रॅम ऑफ नायट्रोजन. एकाच सिलेंडर मध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन आहे, त्याच्यामध्ये 20 kg नायट्रोजन आहे भरलेला आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे 5 atmosphere.
सॉरी नायट्रोजनचं प्रेशर आहे 5 ॲटमॉस्फिअर. ओके, हायड्रोजन 3 ॲटमॉस्फिअरला त्याच्यामध्ये आहे. ओके, इन द सेम सिलेंडर. तर याच्यामध्ये मास ऑफ नायट्रोजन काढायचं आहे. म्हणजे इथं फक्त आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला व्यवस्थित यूज करता आलं पाहिजे. बघा कसं यूज करणार. Pv इज इक्वल टू nRT. ओके, Pv इज इक्वल टू nRT. आता इथं रेशो मध्ये लिहूया आणि त्याच्यावरून सॉल्व्ह करूया आपण पुन्हा एकदा. हे रेशो मध्ये लिहायचं. प्रेशर ऑफ हायड्रोजन डिवायडेड बाय प्रेशर ऑफ नायट्रोजन into volume of hydrogen divided by volume of nitrogen is equal to number of moles of hydrogen divided by number of moles of nitrogen. R is a constant, temperature of hydrogen divided by temperature of the nitrogen. आता इथं कॅन्सल आउट काय काय होणार आहे. व्हॉल्यूम सेम आहे, टेम्परेचर सेम आहे. सो प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. ओके, परत प्रेशर ऑफ हायड्रोजन डिवायडेड बाय प्रेशर ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स कसं काढतोय. मास ऑफ हायड्रोजन डिवायडेड बाय मोलर मास ऑफ हायड्रोजन, या पद्धतीने नंबर ऑफ मोल काढतोय. तसं नंबर ऑफ मोल ऑफ नायट्रोजन म्हणजे काय येणार आहे. मास ऑफ नायट्रोजन डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ नायट्रोजन म्हणजे काय येणार आहे. मास ऑफ हायड्रोजन डिवायडेड बाय मास ऑफ नायट्रोजन इंटू मोलर मास ऑफ नायट्रोजन डिवायडेड बाय मोलर मास ऑफ हायड्रोजन. ओके, आता याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज आपण प्लेस करूया. हायड्रोजनचं प्रेशर 3 ॲटमॉस्फिअर आहे. नायट्रोजनचं प्रेशर 5 ॲटमॉस्फिअर आहे. इज इक्वल टू मास ऑफ हायड्रोजन काढायचं आहे. मास ऑफ नायट्रोजन 20. मॉलिक्युलर वेट किंवा मोलर मास ऑफ नायट्रोजन किती आहे 28. आणि मोलर मास ऑफ हायड्रोजन किती आहे 2. ओके, 5 ने 20 ला डिवाइड करूया म्हणजे 4 into 2 दॅट सॉरी 4 ने 28 ला डिवाइड करतो 7. 2 into 3 म्हणजे 6 डिवाइडेड बाय 7 इज इक्वल टू मास ऑफ हायड्रोजन येणार आहे 6/7. आता 6/7 म्हणजे किती येणार 0.886 अप्रॉक्सिमेटली 0.886 किलोग्राम येणार आहे. सो आन्सर याचं काय येणार आहे. बी इज द आन्सर. म्हणजे नेहमी हे लक्षात ठेवा, मिक्सचरचे प्रॉब्लेम जे आहेत त्याच्यामध्ये एका सिलेंडरमध्ये अनेक गॅसेस जर असतील तर काय करायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही तुम्हाला लक्षात आली पाहिजे, हे लक्षातच ठेवायचं. एका सिलेंडरमध्ये अनेक गॅसेस आले की त्यांचं टेम्परेचर आणि व्हॉल्यूम सेमच घ्यायचं. आणि एका सिलेंडरमध्ये 2 गॅसेस डिफरंट टेम्परेचरला असू शकत नाही. आणि व्हॉल्यूम जे आहे ते दोन्ही गॅसेस काय करतात पूर्ण व्हॉल्यूम ऑक्युपाय करतात. त्याच्यामुळे व्हॉल्यूम काय करायचं आहे सेमच घ्यायचं आहे. हे कधीही विसरायचं नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Next question is question number 15. Two different isotherms representing the relationship between the pressure and volume at a given temperature of the same ideal gas as shown for masses M1 and M2 then. Okay, आता आयसोथर्मल प्रोसेस मध्ये या पद्धतीनं पीफी डायग्राम दिली आहे. ओके, पीफी डायग्राम दिली आहे. मासेस आता M1 M2 दिलेत. पुन्हा एकदा बघा, आयडियल गॅस इक्वेशन जर आपण बघितलं अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन, हे बघा केटीजी मध्ये मोस्टली आयडियल गॅस इक्वेशन वर अनेक प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळं एखाद्या प्रॉब्लेम मध्ये कॉम्प्लेक्सिटी झाल्या काय सुचत नसेल तर आयडियल गॅस इक्वेशन ऍटलीस्ट त्याच्यावर ट्राय करून बघायचं आहे. लक्षात घ्या.
आयडियल गॅस इक्वेशन नुसार पीफी इज इक्वल टू काय येणार आहे, NRT येणार आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, हे यम म्हणजे काय आहे, मास आहे. तर मासच्या स्वरूपात हे इक्वेशन लिहायचं झालं तर मास डिवायडेड बाय मोलर मास म्हणजे काय येणार आहे, नंबर ऑफ मोल्स येणार आहेत इंटू RT येणार आहे. ठीक आहे, हे झालं आयडियल गॅस इक्वेशन. नंबर ऑफ मोल म्हणजे मास डिवायडेड बाय मोलर मास. आता ऍट अ गिवन टेम्परेचर ऑफ सेम आयडियल गॅस, म्हणजे सेम आयडियल गॅस म्हणजे म्यू कॉन्स्टंट, सेम टेम्परेचरला दोन्ही आहेत, आर कॉन्स्टंट, म्हणजे जिथं म्हणजे इथे बघा म्यू RT हे सगळं कॉन्स्टंट असल्यामुळे पीफी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास, म्हणजे जिथं P इंटू फी प्रोडक्ट जास्त असेल तिथं मास जास्त असणार आहे. P इंटू फी हे प्रोडक्ट जिथं जास्त तिथं मास जास्त. आता काय करतो मी, एक सर्टन प्रेशर फॉर एक्झाम्पल P1 घेतो. P1 या प्रेशरला फर्स्ट ग्राफवर व्हॉल्यूम एवढं येणार आहे आणि सेकंड ग्राफवर व्हॉल्यूम जे आहे ते एवढं येणार आहे. बघा आता फर्स्ट ग्राफवर P1 इंटू फी केलं तर कमी येणार आहे आणि सेकंड ग्राफवर P1 इंटू फी2 केलं तर जास्त येणार आहे. म्हणजे पीफी हे प्रोडक्ट जास्त कुठे येते, सेकंड ग्राफवर येते. आणि याचा अर्थ काय होणार आहे, जिथं पीफी जास्त तिथं मास जास्त, म्हणजे M2 काय असलं पाहिजे, मोर दॅन M1 असलं पाहिजे. सो आन्सर काय येणार आहे, सी हे त्याचा आन्सर येणार आहे. सी इज द आन्सर. Number 16. A gas found to obey the law P square phi is a constant. बघा इथे काय झालंय, P square into phi is a constant असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये. The initial temperature and volume are T0 and phi0. If the gas expands to volume 3 phi0, the final temperature becomes. म्हणजे सुरुवातीचं टेम्परेचर जे दिलेलं आहे, T1 दिलेला आहे T0, phi1 दिलेला आहे phi0. ओके, इफ द गॅस एक्सपांड्स टू व्हॉल्यूम 3 phi0, जे फायनल व्हॉल्यूम दिलेला आहे 3 phi0, तर फायनल टेम्परेचर T2 आपल्याला फाइंड आउट करायचं. दिस इज द गिवन इन्फॉर्मेशन. ओके, थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे. इथं काय करावं लागेल, इथं टेम्परेचर आणि व्हॉल्यूम मधलं रिलेशनशिप आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. इथं रिलेशन कुणामधलं दिलंय, प्रेशर आणि व्हॉल्यूम मधलं रिलेशन दिलंय आणि कॅल्क्युलेशन मात्र व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचं आहे, बरोबर आहे ना. रिलेशन कुठलं दिलंय, प्रेशर आणि व्हॉल्यूम मधलं रिलेशन दिलंय आणि आपल्याला पाहिजे आहे टेम्परेचर आणि व्हॉल्यूम मधलं रिलेशन पाहिजे. मग आता या रिलेशनवरून आपल्याला ते रिलेशन फाइंड आउट करावं लागेल. कसं फाइंड आउट करणार, बाय आयडियल गॅस इक्वेशन Pf इज इक्वल टू NRT. याच्यातलं प्रेशर मी रिप्लेस करून टाकतो, म्हणजे प्रेशरचा फॉर्म्युला काय येणार आहे, NRT डिवायडेड बाय फी येणार आहे. सो दिस इज गिवन इक्वेशन अँड दिस इज अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन. सो फ्रॉम 1 and 2, म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, प्रेशर व्हॉल्यूम मधलं रिलेशन दिलेलं असेल आणि व्हॉल्यूम टेम्परेचर मधलं रिलेशन काढायचं असेल तर प्रेशरला रिप्लेस करायचं. प्रेशर टेम्परेचर मधलं रिलेशन काढायचं असेल तर व्हॉल्यूमला रिप्लेस करायचं. कशाने रिप्लेस करायचं, बाय युझिंग आयडियल गॅस इक्वेशन. सो फ्रॉम 1 and 2, P स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, N स्क्वेअर R स्क्वेअर T स्क्वेअर डिवायडेड बाय फी स्क्वेअर, हे झालं P स्क्वेअर इंटू फी इज इक्वल टू काय होणार, कॉन्स्टंट होणार मग, बरोबर. कारण प्रेशर व्हॉल्यूमचं रिलेशन दिलंय त्याच्यावरून आपल्याला व्हॉल्यूम टेम्परेचरचं रिलेशन फाइंड आउट करायचंय. आता इथं काय राहणार बघा, N स्क्वेअर R स्क्वेअर T स्क्वेअर डिवायडेड बाय फी होणार, एक फी आणि फी स्क्वेअर मधला एक फी कॅन्सल होणार, इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट काय काय आहे, तर नंबर ऑफ मोल कॉन्स्टंट आणि R देखील कॉन्स्टंट आहे, म्हणजे T स्क्वेअर आणि हे तर कॉन्स्टंटच आहे. सो T स्क्वेअर बाय फी इज अ कॉन्स्टंट येणार आहे, किंवा T स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, व्हॉल्यूम येणार याच्यावरून. म्हणजे फीला जर RHS ला आणलं
तर एन स्क्वेअर आर स्क्वेअर टी स्क्वेअर इज इक्वल टू व्ही इंटू कॉन्स्टंट. सगळे कॉन्स्टंट काढून टाकले तर टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही असंही रिलेशन येणार आहे. आता रेशो लिहूया. T2 बाय T1 स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, V2 बाय V1 येणार. ओके, मग T2 डिवायडेड बाय T0 स्क्वेअर V2 म्हणजे 3V0 आहे आणि V1 म्हणजे V0 आहे. V0 गेट कॅन्सल. सर T2 बाय T0 येणार आहे √3. बरोबर आहे ना. T2 बाय T0 दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला, √3 येणार आहे. अँड देअरफॉर T2 इज इक्वल टू काय येणार आहे, √3 T0 येणार आन्सर. म्हणजे फायनल टेम्परेचर जे येणार आहे ते √3 T0 येणार आहे. परंतु असा याच्यामध्ये ऑप्शनच नाहीये. सो नन ऑफ दिस हा ऑप्शन याच्यामधला येईल. ओके, नन ऑफ दिस. A gas has volume V and pressure P. The total translational kinetic energy of all molecules of the gas is. Okay. The gas has volume V and pressure P. Total translational kinetic energy. आता ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असणार आहे, फक्त ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम घ्याव्या लागतील. ओके, ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात, 3 असतात. बरोबर आहे ना. तो मोनोअटॉमिक गॅस असू दे, डायटॉमिक असू दे, नाहीतर कुठलाही पॉलिअटॉमिक असू दे. ओके, सो टोटल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी येणार आहे दॅट इज 3/2 PV येणार. टोटल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ओके, ही 3/2 PV ऑल केसेस मध्ये असते. सो आन्सर काय येणार आहे, सी येणार आहे. फक्त इथं टोटल कायनेटिक एनर्जी असं विचारलं असतं, टोटल कायनेटिक एनर्जी. तर टोटल कायनेटिक एनर्जी 3/2 PV ओनली फॉर मोनोअटॉमिक असतं. कारण तुम्हाला माहित आहे मोनोअटॉमिकला डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात 3 आणि टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम पण 3च असतात. डायटॉमिकला ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात 3 आणि टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात 5 आणि पॉलिअटॉमिकला ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम तर 3च असतात आणि टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात, 6 असतात. हे आपण स्टडी केलेलं आहे, लक्षात घ्या. मग फक्त ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडमची जर एनर्जी विचारली तर 3/2 PVच येणार आहे. ओके, टोटल विचारलं असतं, टोटल कायनेटिक एनर्जी, तर मोनोअटॉमिकला 3/2 PV, डायटॉमिकला 5/2 PV आणि पॉलिअटॉमिकला 6/2 PV आलं असतं. परंतु इथं ट्रान्सलेशनल वर्ड आल्यामुळे आन्सर काय येणार आहे, याचं सी हे आन्सर येणार आहे. ओके, नेक्स्ट. A vessel contains a mixture of 1 mole of oxygen and 2 moles of nitrogen at 300 Kelvin. The ratio of average rotational kinetic energy per oxygen molecule to that of per nitrogen molecules is. Rotational kinetic energy विचारलंय, rotational kinetic energy. रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडमची एनर्जी. बरोबर आहे ना. आता बघा, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल आठवते का, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल चा फॉर्म्युला असतो F/2 kT. म्हणजे F डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहे. एका मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी असते F/2 kT. तर F इज द डिग्री ऑफ फ्रीडम. बरोबर आहे ना, कारण एका डिग्री ऑफ फ्रीडमला हाफ kT असते. F डिग्री ऑफ फ्रीडमला F/2 kT एवढी कायनेटिक एनर्जी एका मॉलिक्यूलची असते. बरोबर आहे ना. आता इथं काय विचारलंय, फक्त रोटेशनल कायनेटिक एनर्जी विचारलंय. म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जीला आता हे बघा, इथं 2 गॅसेस कुठले दिलेत, ऑक्सिजन अँड नायट्रोजन म्हटलंय. ऑक्सिजन O2 हा डायटॉमिक आहे, नायट्रोजन N2 हा देखील डायटॉमिक आहे. म्हणजे दोन्ही कसे आहेत, डायटॉमिक आहेत, डायटॉमिक. आणि दोघांना रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात, 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात दोघांनाही. बरोबर. तर
रोटेशनल किती डिग्री ऑफ फ्रीडम असतात, तर रोटेशनल फक्त 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम्स असतात. त्याच्यामुळं कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल, ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ पर मॉलिक्यूल फॉर रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम ओनली, रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम ओनली किती येणार आहे, रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम 2 ना, 2/2 kT. आता दोन्ही एकाच वेसेलमध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे दोघांचं टेम्परेचर सेम असलं पाहिजे, दोघांचं के देखील सेम आहे, 2/2 देखील दोघांचं सेमच येणार आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, हा जो रेशो आहे कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑक्सिजन टू कायनेटिक एनर्जी ऑफ द नायट्रोजन मॉलिक्यूल, हा रेशो येणार आहे 1:1. दोघांचे एक्झॅक्टली सेमच येणार ना, डिफरंट येऊ शकत नाही. ओके, हा दोन्ही डायटोमिक म्हटलं तर दोघांच्या मॉलिक्युलच्या लक्षात घ्या, दोन्ही मॉलिक्युलच्या कायनेटिक एनर्जी तेवढ्याच येणार आहेत. सो डायरेक्ट आन्सर 1:1 पण येणार. नेक्स्ट, two gases are are at absolute temperature 300 Kelvin and 350 Kelvin respectively. Ratio of average kinetic energy of their molecules is. पुन्हा एकदा average kinetic energy of molecules विचारलंय, मॉलिक्यूल. आता कायनेटिक एनर्जी ऑफ वन मॉलिक्यूल म्हणजे पर मॉलिक्यूल चा पुन्हा एकदा फॉर्म्युला बघा. म्हणजे कायनेटिक एनर्जीचे फॉर्म्युले पाठ पाहिजे तुम्हाला. F/2 kT असतं, के म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आता बघा, टू गॅसेस, आता दोन्ही गॅसेसच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम तेवढ्याच असतील असं ऍझ्युम करूया. कायनेटिक एफ जर सेम असेल, टू जर सेम असेल, के देखील कॉन्स्टंट आहे, तर त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, टेम्परेचर येणार आहे. ओके, सो KE1/KE2 हा रेशो काय येणार आहे, T1/T2 येणार आहे. सो T1 आहे 300 केल्विन, T2 आहे 350 केल्विन, 0 0 कॅन्सल, आन्सर येणार आहे 6/7. सो बी आन्सर इज देअर. B answer will be there. Number 20. At 27 degrees Celsius temperature, at 27 degrees Celsius temperature, the kinetic energy of ideal gas is E1. If the temperature is increased to 327, the kinetic energy will be. आता कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल असते, नाहीतर कायनेटिक एनर्जी टोटल कायनेटिक एनर्जी असू दे, हे डायरेक्टली प्रपोर्शनल टू नेहमी टेम्परेचर असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आयडियल गॅसची कायनेटिक एनर्जी किती असते, डिफरंट रिलेशन आहेत, 3/2 PV, 3/2 nRT अँड सो ऑन, नंबर ऑफ रिलेशन आहेत. तर याच्यावरून आपल्याला काय रिलेशन मिळतं की कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके, तर आता इथं काय लिहूया, K1/K2 हा रेशो लिहूया, इज इक्वल टू येणार आहे T1/T2. सुरुवातीला कायनेटिक एनर्जी आहे E1, नंतरची कायनेटिक एनर्जी K2 फाइंड आउट करायचं आहे. ओके, सुरुवातीचं टेम्परेचर आहे 27 म्हणजे 300 केल्विन, आणि इफ द टेम्परेचर इज इन्क्रीज टू 327 म्हणजे याच्यामध्ये 273 ऍड केलं तर हे होणार आहे 600. म्हणजे 300 केल्विनला आहे E1 एनर्जी, तर 600 ला किती, केल्विन मध्ये सगळ्या व्हॅल्यू ठेवायच्या आहेत. म्हणजे काय होणार आहे, E1 डिवाइडेड बाय K2 इज इक्वल टू येणार आहे 1/2. सो K2 इज इक्वल टू 2 टाइम्स E1 होणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा, K2 into 1, 2 into E1. सो K2 इज इक्वल टू काय येणार आहे, 2A1 येणार आहे. सो आन्सर विल बी सी आन्सर. नेक्स्ट, नंबर 21. The temperature remaining constant, the pressure of the gas is decreased by 20%.
द पर्सेंटेज चेंज इन व्हॉल्यूम इज, बघा आयडियल गॅस इक्वेशन नुसार पीव्ही इज इक्वल टू एनआर टी एनआर. टेम्परेचर इज कॉन्स्टंट म्हटलंय, टी कॉन्स्टंट आहे, आर कॉन्स्टंट, नंबर ऑफ मोल कॉन्स्टंट. ओके, सो पीव्ही इज इक्वल टू काय येणार आहे, कॉन्स्टंट येणार. किंवा आपण असं लिहू शकतो पीव्ही कॉन्स्टंट म्हणजे पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस, आणि आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय होतं, प्रेशर अँड व्हॉल्यूम इन्व्हर्सली रिलेटेड असतात, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. सो पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही होणार आहे. अँड देअरफॉर पर्सेंटेज चेंज इन व्हॉल्यूम विचारलंय. ओके, आता इथं रेशो लिहूया. पर्सेंटेज चेंज इन व्हॉल्यूम काढण्यासाठी V2 बाय V1 हा रेशो लिहूया. V2 डिवायडेड बाय V1 इज इक्वल टू येणार आहे P1 डिवायडेड बाय P2, कारण हे इन्व्हर्स रिलेटेड आहे. प्रेशर ऑफ गॅस इज डिक्रीज्ड बाय 20%. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, सुरुवातीला 100% असेल तर नंतर किती होणार आहे, 80% होणार प्रेशर. कारण प्रेशर ऑफ द गॅस इज डिक्रीज्ड बाय 20% असं म्हटलंय, कमी केलंय, डिक्रीज्ड बाय ओके 20%. सो 100चं काय होणार आहे 80%. 10/8, 10/8 ची व्हॅल्यू किती होणार बघा, 10/8 म्हणजे 5/4 होणार. सो 1.25 होणार. म्हणजे मी हे असं लिहू शकतो 125/100 असं पण लिहू शकतो. म्हणजे याचा मिनिंग काय होतं माहिती आहे का, सुरुवातीला व्हॉल्यूम जर 100% असेल तर नंतरचं व्हॉल्यूम 125% होणार. असं रेशो मधून डायरेक्ट पण काढता येईल. सुरुवातीचं व्हॉल्यूम जर 100% असेल तर नंतर किती होणार, 125% होणार. म्हणजे किती पर्सेंटने इन्क्रीज होणार आहे, इन्क्रीजेस बाय 25%. सो आन्सर काय येणार आहे याचं, सी आन्सर येणार आहे. ओके, तर या पद्धतीने हे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आहेत. ओके, हे प्रॉब्लेम तुम्ही पुन्हा एकदा काय करा, व्यवस्थित लिहून काढा. ओके, व्यवस्थित स्टडी करा. खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत हे. ओके स्टुडंट्स.